नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले सभी पार्टियां चुनावी तैयारी में लग गई। विपक्षी गठबंधन महाविकास आघाड़ी में चुनाव से पहले सीट बंटवारे को लेकर सहमति अभी तक बन नहीं पाई। सीट बंटवारे को लेकर आपसी सहमति की चर्चा जोरों पर है। महाविकास आघाड़ी की सहयोगी एनसीपी शरद पवार की पार्टी ने जयंत पाटिल प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा सीट बंटवारे सहित जातीय तनाव, आरक्षण और राहुल गांधी के बयान को लेकर महायुति नेताओं द्वारा जारी विवादास्पद बयान सहित कई मुद्दों पर अपना पक्ष रखा और जवाब भी दिया। कार्यक्रमाला जात आहेत। जागा मिळवण्याचं काम आता 2 वाजताच्या बैठकीत आम्ही करणार आहे। त्यामुळे पवार साहेब चिपळूणला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चाललेले। आपण काल पण बैठका झाल्या गेले सातत्याने 2 दिवस काही जागांवर वाद आहेत का आणि कालच्या बैठकीमध्ये काही तोडगा निघालेला आहे? एक म्हणजे तिन्ही पक्षाचे संबंध अतिशय चांगले आहेत, त्यामुळे वाद नाही आहेत, पण चर्चा होऊ शकते। असे काही मतदारसंघ आहेत की ज्यात तिन्ही पक्षांना 2 पक्षांना पाहिजेत आणि त्या मतदारसंघांची वाटप करत असताना आम्ही अतिशय सामंजस्याने एक मतदारसंघाची चर्चा करून पुढे चाललोय। आजचा एक दिवस आहे ज्यात काल काँग्रेस उपलब्ध होऊ शकली नाही, त्यामुळे शिवसेनेशी आमचे ज्या ठिकाणी इंटरेस्ट एकाच मतदारसंघात आहे त्या काही मतदारसंघाची चर्चा झाली। आज काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आम्ही एकत्रित बसून चर्चा करू। सर, एक माहिती मिळते की राष्ट्रवादी अजित पवार यांचा जो पक्ष आहे तो सगळ्यात जास्ती मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्याचा विचार करत आहे आणि मुंबईमधल्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या जागा कदाचित मुस्लिम उमेदवार ते उभी करणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा याबद्दल काय म्हणतो? नाही, बातमी येणं वेगळं आणि एक्झॅक्टली ॲक्च्युअली ॲक्शन होणं वेगळं। त्यामुळे ते ॲक्शन केल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल। आम्ही मुस्लिम उमेदवार अनेक ठिकाणी देणार आहोत, पण त्याची संख्या आज सांगता येणार नाही। केस टू केस आमची ती संख्या कमी जास्त होईल। आएंगे ना, चुनाव है, लोगों को कहने के लिए आएंगे। जितने वो ज्यादा आएंगे उतना हमें फायदा हो सकता है, तो इसलिए उनके आने के लिए कोई सवाल करने की आवश्यकता नहीं। वो आते रहे और बार बार वो आएंगे, क्योंकि अभी चुनाव के पहले तो वो तैयारी करेंगे। उनकी पार्टी का काम तो उनको करना ही है ना। 4 से 5 जगह पर तनाव की स्थिति है। नंदुरबार हो गया, भिवंडी हो गया, बुलढाना हो गया, बहुत सी जगह पर पथराव और की घटनाएं सामने आई है। ऐसा आखिर क्यों हो रहा है महाराष्ट्र में? क्या ये बहुत जगह जानबूझ के कोई वातावरण निर्मिति का प्रयोग कुछ लोग कर रहे हैं और जानबूझ के फिरका परस्त ताकत कुछ काम करने की कोशिश कर रहे हैं। इसका असर ये हो रहा है कि कुछ जगह तनाव निर्माण हो रहा है, जो चुनाव के लिए इस्तेमाल करने के लिए कुछ लोग प्रयास में हैं। और इसीलिए जो घटना हुई है उसके डेप्थ में अगर जाएंगे और वहां के लोगों से बातचीत करेंगे तो आपको वो बताएंगे। ये होने वाला ही नहीं था, हम कभी ऐसे सोच ही नहीं रहे थे, लेकिन कुछ लोगों ने जानबूझ के ये निर्माण किया है। आज आपकी सीट शेयरिंग की लगातार 3 दिन बैठक होगी। आज ही संजय राउत ने कहा है कि कांग्रेस चाहती जो सबसे ज्यादा सीटें लड़े। वो कह रहे कि कांग्रेस को जिता तो शिवसेना की भूमिका थी, इसलिए कोई अपने आप को बड़ा भाई ना समझे। तो बड़ा भाई छोटा भाई का ऐसा कुछ है क्या? अभी आपके नहीं, बड़ा भाई छोटा भाई ऐसा कुछ नहीं है। हम सारे एक समझ लीजिए एक उम्र के हैं और कुछ 1-2 किसी के साल ज्यादा हुए तो वो बड़े नहीं होते और कुछ 2-4 कम हुए तो कोई छोटे नहीं होते। मला वाटतं की काँग्रेसनं SC, ST, OBC समाजाचं आरक्षणापासून ज्या सगळ्या काळज्या सुरुवातीला देश स्वतंत्र झाल्यापासून घेतल्या त्या इतक्या ठामपणाने घेतल्या की त्यावेळी म्हणजे स्वातंत्र्यानंतर या सगळ्या घटकांची काळजी ही त्यावेळच्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाने घेतलेलीच आहे।
काय पहिल्यांदाच मी जरा चौकशी करतो, शिवसेनेत चौकशी करतो काय नाटक काय. माहित नाही कसं नाटक आहे, काय आहे, नाटकातले पात्र कोण आहेत हेही महत्वाचं आहे. पाटिल सर कल कांग्रेस दावा करते हैं कि अगर आने वाले चुनाव में अगर एनडीए की सरकार बनती है तो कांग्रेस से मुख्यमंत्री रहेगा. हालांकि थोड़ा इस बयान को आप किस वजह से जो दावा कर रहे हैं कि मुख्यमंत्री कांग्रेस का होगा. देखो, हम तीनों एक आघाड़ी में काम करते हैं, तो वो कुछ बयान दे दे तो उसके ऊपर कुछ बोलना मुझे ठीक नहीं लगता. वो उनकी दिमाग में जो आया वो उन्होंने बोल दिया है. अभी उसके ऊपर टीका टिप्पणी हम नहीं करेंगे. काल महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेस अनुपस्थित होती, पण त्यांची एक संयुक्त बैठक जी ती अनुपस्थित नव्हती. काँग्रेसने आम्हाला सांगितलेलं की काल शक्य नाही, म्हणून शिवसेनेची आणि आमचे काही क्लॅशेस असणारे मतदारसंघ जे आहेत त्याच्या चर्चा आम्ही करून घेतल्या. बाळासाहेब थोरात त्याच बैठकीत म्हणतात की काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, महाविकास आघाडी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. चेन्नई त्याला ज्याचे प्रभारी ते म्हणतात की काँग्रेस मोठा होईल. दोन्ही नेते या बैठकीत त्या ठिकाणी सांगतात. असं आहे, समोर समर्थक बसलेत आपल्या पक्षाचे, त्यांच्या समोर हे बोलणारच ना. ते काय त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. उगाच त्याच्यावर काय त्यांच्या कार्यकर्त्यांशी ते बोलतायत. आता तुम्ही खाजगीत काही ठेवतच नाही, त्यामुळे सारखं ते बाहेर येते. म्हणाला की अलीकडचे काही लोक इकडे येत आहेत आणि म्हणतायत की दुसऱ्या पक्षातलेही लोक इकडे येत आहेत. येत्या कालावधीमध्ये असे काही पक्षप्रवेश होणार आहेत का? कोणकोण पक्षाच्या मार्गावर? आता काही लोकांनी घटस्थापनेपर्यंत थांबा असं आम्हाला सांगितलंय. त्यामुळं काही 3 तारखेनंतर पितृपक्ष संपल्यानंतर काहींचा प्रवेश ठरलेला आहे आणि तो हळूहळू आम्ही तुम्हाला कानावर घालू. बीजेपी के नेता है नीतीश राणे, वो दावा कर रहे हैं कि 24 घंटे की पुलिस को सिर्फ छुट्टी दे दिया जाए. अगला सुबह हम देखेंगे किसकी ज्यादा मुस्लिम के लोग बचते हैं या हिंदू के लोग बचते हैं. नीतीश राणे के बयान को आप किस विवादित बयान. ऐसा है कि राज्य के गृह मंत्री को ये सवाल आप पूछे तो अच्छा होगा. मैं महाराष्ट्र स्टेट का होम मिनिस्टर नहीं हूँ. आप गृह मंत्री से मिले, उनसे ये पूछे या राज्य के मुख्यमंत्री से पूछे. ये ऐसे बयानों को वो संरक्षण देना चाहते हैं या उसके ऊपर कुछ कार्रवाई करना चाहते हैं, ये सवाल मेरे तरफ से उन दोनों को आप पूछिए. मैंने आपको बोला आप उनसे पूछ लीजिए वो क्या करना चाहते हैं. 70 जागा मागताय, अजित पवार 70 जागा मागताय. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये किती जागा मागताय? आम्ही केस टू केस प्रत्येक मतदारसंघ कसा आहे याच्यावर आम्ही ठरवतोय. आम्ही बेरीज केलेली नाहीये, त्यामुळं शेवटी कळेल. शेवटी तुमच्याकडे आहे त्या जागा पण ते मागताय. कोण? अजित पवार ज्या जागा आता जे आमदार तुमच्यासोबत आहेत त्या जागा पण ते मागताय. त्यांच्याकडे असलेले आमदार तुमच्याकडे. बरोबर आहे. जिथं राष्ट्रवादी काँग्रेस लढलेली आहे तिथं त्यांचा अजितदादांचा मागणी असणारच ना त्यांची. हाच फॉर्म्युला तुम्ही पण महाविकास आघाडीमध्ये. आम्ही जरा वेगळा फॉर्म्युला वापरला. बैठक झाल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीचे नेते मंडळी मातोश्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. नेमकं कारण काय त्या समोर? त्यांनी चहासाठी बोलवलेलं. हो, खरंच. चहा, वडे, बटाटे वडे अतिशय चांगले संध्याकाळी 5-6 वाजता मी मातोश्रीवर जाऊन घेतले आम्ही आणि मनमुराद चर्चा राजकारण सोडून इतर विषयांच्या केल्या. समर्थकांसाठी थोरात साहेब म्हटले की मुख्यमंत्री आपला होईल. तुमचे समर्थक सुद्धा समोर बसलेले आहेत. तुम्ही असं काही घोषवाक्य करणार? त्यांना माहिती आहे कोण मुख्यमंत्री होणार. ये बहुत गंभीर बात है और वहाँ के मुख्यमंत्री जी ने भी इसके ऊपर खुद का स्टेटमेंट चंद्रबाबू नायडू ने दिया है और ये बहुत बहुत गंभीर है. और पिछले 4 साल ये चल रहा था, ऐसा मैंने भी आज पढ़ा और ये बहुत निषिद्ध है. और इस तरह से अगर देवस्थान में ऐसे तो लोग श्रद्धा किस पे रखेंगे, विश्वास किस पे रखेंगे. ये बहुत गलत किया है वो जो भी है.
संपर्क साधणं, इच्छा व्यक्त करणं या कोणत्याही गोष्टी या क्षणापर्यंत केलेल्या नाहीत आणि हे सत्य सांगतोय मी. नाही, आजचा संपर्क नाही आमचा. मला उगाच त्यांना बदनाम करणं मला योग्य वाटत नाही. पाटिल सर, क्या एनडीए में सब कुछ ठीक चल रहा है? इस प्रकार से बैठक लगातार 2 दिन से चल रही है. उद्धव ठाकरे बैठक में नहीं आते, वो नहीं आएंगे. वो पवार साहब नहीं आने वाले, क्योंकि हम नीचे चर्चा कर रहे हैं. बाद में अगर कुछ डिस्प्यूट होगा तो उन दोनों को हम बुलाएंगे. कितनी सीटों को डिस्प्यूट चल रहा है सर? नहीं, एक भी डिस्प्यूट नहीं है. बहुत अच्छा काम चल रहा है और डिस्प्यूट की आशा भी आप मत रखिए. कुणी तक्रार करणार आहेत. नाही, एवढी बोल्ड विधानं ज्या अर्थी होत आहेत त्या अर्थी त्यांना त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल आणि तेच कारण कुणाला काढायचं असेल तर ते काढू शकतात. पण बरीच बोल्ड विधानं होत आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात काय करू इच्छितो याचे निदर्शक आहेत ही विधानं. आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी, आता निवडून येतच नसू आपण, तर मग शेवटचा उपाय म्हणून दंगल घडवायची असा जर कोणाचा प्लॅन असेल तर त्यात आश्चर्य वाटायचं सारखं काही नाहीये. वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट.